झी 24 तास एक पाऊल पुढे. विवाह बंधन ही मालिका नुकतीच स्मॉल स्क्रीनवरती सुरू झालेली आहे. तेव्हा थेट जाऊयात या मालिकेच्या सेटवर आणि जुन्या नव्या कलाकारांची भट्टी कशी जमली आहे ते पाहूयात. मला न विचारता माझ्या वस्तूंना हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? का आलीस तू माझ्या आयुष्यात? हाय, मी आहे संस्कृती बालगुडे आणि तुम्ही आहात विवाहबंधनाच्या सेटवर. माझ्याबरोबर माझी विवाहबंधनाची सगळी टीम आहे. तर आपण त्यांना विचारूयात की म्हणजे त्यांनी आपल्याला त्यांच्या कॅरेक्टरबद्दल थोडं सांगायचं आणि आता सिरियलमध्ये काय झालंय हे सांगायचं आहे. सो माझ्या आंबेकर फॅमिलीमधल्या माझ्या आई म्हणजे ज्यांचं नाव आहे मोहिनी, त्यांना आपण विचारूयात. अनुराधा ताई प्लीज. ती मला आत्ताच आई म्हणाली. खरं मी तिची सासू आहे या सिरियलमध्ये, पण तिला मी आईसारखी वाटते. खरंच असं नातं असायला पाहिजे सुनेचं आणि सासूचं, कारण नाहीतर मग ते घर राहत नाही. मुळात कसं आहे की आमची ही जी मुक्ता आहे ना, ती सगळ्या सिरियलमध्ये असते तशीच एक खूप सोशिक सहनशील अशी सून आहे. आणि मुळात तिचं कॅरेक्टर आणि माझं कॅरेक्टर हे असं की मला असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जे काही आयुष्यात भोगत आलात तेच ती भोगते आहे, त्यामुळे तुमचा तिला सपोर्ट आहे. तर अर्थातच मला असं वाटतंय फक्त माझ्या बाबतीत नाही, घराघरातल्या बऱ्याच घरातल्या अशा स्त्रियांची ही व्यथा आहे जी आमच्या विवाहबंधनमधून बाहेर येते. 4 ओळीत सांगायचा प्रयत्न करते की जखमा युगायुगांच्या काळीज साहत आहे, जखमा युगायुगांच्या काळीज साहत आहे, आवाज अंतरीचा अजूनही मुकाचा आहे. अशी घराघरातल्या स्त्रियांची व्यथा, अशा मुक्या वेदना लोकांसमोर आणणारी ही मालिका आहे विवाहबंधन. आणि आता हा माझा मुलगा जो माझ्या या मुक्ताला खूप खूप छळतोय सध्या, तर त्याच्याकडे आपण जाऊया. तो असं का करतोय त्यालाच विचारूया. आताच आईने सांगितलं की मी मुक्ताला छळतोय, खूप त्रास देतोय. पण काय सांगायचं की मला स्वतःला किती त्रास होतोय, आणि मला जे त्रास होतोय ना त्याबद्दल कोणी काही सांगत नाही. म्हणजे मुक्ताला का त्रास होतोय हे प्रत्येक जण म्हणतोय, पण सागरला काय त्रास होतोय बघा बघा बघा. दुःखच होतंय आम्हाला फार. हो, दुःख होतंय तुझ्याबद्दल होतंय. मग हसू काय चेहऱ्यावरती? माझी अशी दुःखाचे हसू येते. दुःखाचे अश्रू ऐकले, पण दुःखाचे हसू पहिल्यांदा बघतो आयुष्यात मी इथे. हो, पण सागर खूप चांगला आहे. तो मुक्ताला त्रास देत नाहीये, पण त्याला स्वतःला जो त्रास झालाय त्याबद्दल एक इरिटेशन आहे, त्याला एक चीड आहे. आणि ती चीड ती मुक्तावर, आईवर, भाऊवर, जो कोणी आला त्यासमोर निघते. एक डोकं फिरलेला माणूस जो सर्वांना खूप प्रेम करतो, पण जोपर्यंत कोणी त्याच्या वाटेला येत नाही तोपर्यंत. आणि जर कधी कोणी त्याच्या वाटेला आला की मग त्याचं काही खरं नाही, मग ते कोणीही असू दे समोर. थँक्स सागर कम अमित. आणि येस, आपली द कॉमिक कॅरेक्टर दॅट इज मामी इन द हाऊस, ज्या खूप जॉली पण आहेत आणि तेवढंच कारस्थानं करत असतात. तर त्यांना विचारूयात. मामी, ओव्हर टू यू. आमची मुक्ता आमच्या सगळ्यांची खरं तर लाडकी आहे. खरं तर असं काही आम्ही मेन आमच्या रिअल लाईफमध्ये असे काही नाही, आम्ही खूप धमाल मजा मस्ती करतो. पण काय करणार, सिरियलमध्ये हे सगळं करावं लागतं ना, तुम्हाला सगळ्यांना आवडत असतं म्हणून. पण मी मामा आणि मामी हे कॅरेक्टर आयुष्यामध्ये पण खूप महत्वाचे असतात, कारण की लग्न हे मामा मामीशिवाय होत नाही. आणि आमच्या या आंबेकर कुटुंबियांमध्ये पण मामा मामी हे जरा असं महत्वाचे म्हणूया का आपण, थोडेसे आहेत की ज्यांच्यामुळे असं हे जरा धमाल मजा मस्ती चाललेली असते. कारण की हे सगळे आहेत ना फार त्रास देतात हो तिला. आम्ही म्हणतो की चला आपण एक थोडासा त्रास देऊन कुठेतरी अशी जरा धमाल मजा मस्ती करूया. माझ्याबरोबर जे नेहमी असे डोळ्यांचा जो काही अभिनय करत असतात ना असं असतं म्हणजे साधारण आमच्याकडे. तर असे हे मामा आता ते तुमच्याशी बोलतील. सांग भले प्रेक्षकांना माझ्यातर्फे सांग भले. आमची विवाहबंधनची टीम लय भारी आहे, सगळेजण सॉलिड एन्जॉय करत असतात. हा, आता म्हणजे ऑनस्क्रीन आम्ही मुक्ताला छळत असतो, पण ते आता लेखक जे लिहून देतात ते करावं लागतं ना, त्याच्यासाठी आमचं प्रोफेशन आहे, त्यामुळे करावं लागतं. पण मुक्ता खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि सागर तर अप्रतिम मुलगा आहे ऑफस्क्रीन. ऑफस्क्रीन. आणि आमची सगळी टीमच छान आहे. म्हणजे आता ही सोनालीचं काम करते, म्हणजे रिअल याच्यावर ती खूप त्रास देत असते, पण खूप चांगली आहे. रिअल म्हणजे तेच रिअल
तुमचं सिरियल म्हणायचं होतं मला, पण ते रिअल झालं, सिरी राहिला. ओके. आणि खूप धमाल चालली आहे आणि प्रेक्षकांनी पण आम्हाला तेवढंच मनापासून बघावं आणि आम्ही एंटरटेनमेंट करायचा खूप प्रयत्न करतो प्रेक्षकांची, तर ती त्यांनी पाहावी आणि आमच्या सिरियलला खूप छान TRP द्यावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि बॅक टू मुक्ता. थँक्यू मामा मामी. यांचा कपल सिरियसली खूप मस्त आहे आणि ऑफकोर्स आमच्या सीन्सवरून तुम्हाला लक्षात येत असेल की मी जाम मजा करतो. चांगले ताईसाहेबांना फारच पुळका आलाय नवीन सुनबाईंचा. पूजेची तयारी करायची आहे, साफसफाई करायची आहे, मला पण तयारी करायची आहे. And now yes, the vamp of the serial. Actually, anyway, आता मी संस्कृती म्हणून तिच्या शेजारी उभं राहू शकते. बट सोनाली, येस सोनाली. एक तर मुळात तू माझ्या हातामध्ये माईक दिलाय आणि तिने माझा मान राखलेला आहे की नेहमी माझं ऐकावं, कारण मी नणंद आहे आणि माझं ऐकायलाच हवंय. बेसिकली आमच्या दोघींची तशी केमिस्ट्री खूप चांगली आहे ऑफ स्क्रीन, असं काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही दोघी एकमेकींशी खूप चांगल्या बोलतो. सगळ्या प्रेक्षकांना हे खास मला सांगावं असं वाटतंय. खूप त्रास देते मी तिला. मी बऱ्याच गोष्टी केल्यात तिच्या बाबतीत. तिला ऍसिड वगैरे लावण्याचा प्रयत्न केलाय मी. त्याच्यानंतर ते तिने बनवलेली ती खीर वगैरे, हो, चटका, अशा बऱ्याच घटना केल्यात आणि अजूनही पुढे करत राहणार, कारण ते माझं कॅरेक्टर आहे सिरियल मधलं. पण खरं सांगू तर माझं लग्न होत नाहीये ना, तर आणि एवढी शिकलेली मुलगी असून माझं लग्न होत नाहीये. माझी आई पण तिच्याच बाजूनी आहे, माझा मोठा भाऊ अनुराग तोही तिचीच बाजू घेतोय. त्यामुळे हे सगळं घडतंय माझ्या बाजूनी. पण तरी सुद्धा आमची सिरियल खूप छान आहे, आमची टीम खूप छान आहे. आम्ही खूप हार्डवर्क करतोय, डे अँड नाईट आम्ही काम करतोय आणि हिलाही छळतोय, तिच्याबरोबर आम्ही छळवून घेतोय. आणि असं असताना पण आम्हाला तुमच्यापर्यंत खूप चांगल्या गोष्टी पोचवायच्या आहेत. याच्यामध्ये अजिबात आम्ही मुलींना द्यायचा त्रास वगैरे असं काही आम्हाला दाखवायचं नाहीये. पण आम्ही आमच्याकडनं पुढे जाऊन पण अनेक घटना दाखवणार आहोत तुम्हाला खूप छान छान. आणि आता द लेडी ऑफ द हाऊस म्हणजे मला एक सांगा असं वाटेल, आमच्या ज्या विद्याताई आहेत त्यांचा एक स्वेअर वर्ड आहे, म्हणजे सगळ्यांचा एक स्वेअर वर्ड असतो, पण त्यांचं एक स्वेअर एक्सप्रेशन आहे, ते आपण करून दाखवत. ओके, 1 2 3. त्यांचं स्वेअर एक्सप्रेशन आहे. तर त्या आहेत आमच्या आजी साहेब आणि शी इज द लेडी ऑफ द हाऊस. तर आजी साहेब प्लीज आम्हाला तुमच्या कॅरेक्टरबद्दल काहीतरी सांगा. थँक्यू. मी विद्या करंजीकर, विवाह बंधन या सिरियलमध्ये आजी साहेब अर्थात सुलक्षणा आंबेकर हे कॅरेक्टर प्ले करते. असे वेगवेगळे उद्गार काढून या लोकांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण हे कॅरेक्टर खूप छान आहे. मला जेव्हा हे कॅरेक्टर ऐकवलं गेलं तेव्हा मी आत्तापर्यंत असा रोल कधीच प्ले केला नव्हता. ह्या रोलला ग्रे शेड आहे, पूर्ण निगेटिव्ह कॅरेक्टर नाही आहे, त्यामुळे करायला खरंच खूप मजा येते. आणि पॉवर हाऊस घरातलं असल्यासारखं मी आहे. काही काही वेळेला मुक्ताच्या बाजूनी मी जाते, काही काही वेळेला कडक होते. कडक आजी आहे ह्याच्यात मी, आणि माझ्या वयापेक्षा बराच मोठा रोल करते. हे प्लीज इतर प्रोड्युसरनी पण लक्षात घ्या, पुढचे रोल मला वेगळे मिळू शकतील. पण एनिवे आम्ही इथे खूप एन्जॉय करतोय. इथे जरा एक मिनी फॅमिली आहे आपल्याकडे. बट ओव्हर टू आमच्या घरातला खूप द डिसेंट गाय ऑफ द हाऊस. अच्छा, नको आहे त्याला. ठीक आहे, आपण यशपासून सुरुवात करूयात. यश हा अनुरागचा मुलगा दाखवलेला आहे. आपण यशला विचारूयात. यश, तुला सिरियल करताना कसं वाटतं? खूप छान. मोठ्याने बोला. खूप छान. तिकडे बघून बोल. खूप छान. आणि अजून काय सांगणार तू सिरियल बद्दल? कोण कोण आवडतं सिरियल मधलं? काकी. नाही, 2 मिनिटं. आता काकीने माईक धरला म्हणून काकी आवडते. आणि पप्पा? पप्पा पण आवडतात. पण आवडतात. काका? का नाही. काका नाही आवडत. आत्या? आत्या आवडते. आत्या आवडते. आणि यशची आता, हो ठीक आहे, सगळेच आवडतात म्हण नाही का? सगळेच आवडतात. सगळंच आवडतात. यशची मोठी बहीण म्हणजे आमची द
ब्युटिफुल गर्ल आर्या. आर्या, आम्हाला सांग, तुला विवाह बंधन मध्ये काम करायला कसं वाटतं? मला खूप आवडतं आणि मला सगळे मेंबर्स याच्यामधले आवडतात. आता माझे सासरे म्हणजे उदय काका, दॅट इज अनंतराव. जसं मी म्हणाले होते की आजी साहेबांचा पण एक स्वेअर वर्ड आहे, तसं आनंद काकांचा म्हणजे आनंद काकांचा सुद्धा एक स्वेअर वर्ड आहे जे आपल्याला एनॅक्ट करून दाखवते. 2 मिनिटं. 1 2 3 स्टार्ट. ऍक्च्युली हा स्वेअर वर्ड बनलाय कारण का एका सीन मध्ये मोहिनी बोलत असते आणि त्यांना कट करून आनंद काका म्हणजे निघाल्या. तर आनंद काका प्लीज एकदा तुमच्या स्टाईल मध्ये आम्हाला म्हणून दाखवा प्लीज. नाही, जे काय आधी तुमचं ठरलंय ना, कळलं असतं तर बरं झालं असतं ना. चांगलंय 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 चांगलंय. निघाल्या. सो आमचा सेट तुम्ही पाहिलेला आहातच आणि आमचे सगळे कॅरेक्टर्स पण तुम्ही पाहिलेले आहात. सो ओव्हरऑल इट्स अ व्हेरी गुड सिरियल आणि प्लीज आमची सिरियल पाहत राहा. दॅट इज विवाह बंधन. आणि ये बंधन तो प्यार का बंधन आहे, हे असं आम्ही म्हणू. हे आमचं सगळ्यांचं प्रेमाचं बंधन आहे आणि हे असंच कायम राहणार आहे. आणि तुमच्याबरोबर सुद्धा आमचं हे बंधन असंच अतूट राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि आमच्या ह्या विवाह बंधनच्या टीम बरोबर सातत्याने तुम्ही राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही आमच्या बरोबर आहात. बाय 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 बाय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.